तर मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. आज परत थंबनेलमध्ये जो व्यक्ती दिसतोय, जिनियस ट्रस्ट सर्व्हिसेस LLP पुणे, याचे सर्व त्याचे मालक संतोष उत्तरेश्वर गायकवाड यांची मालिका आपण जी चालू केलेली, तर दिवसेंदिवस एक सगळ्या गोष्टी आपण बाहेर काढतोय आणि अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर ते आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण की याच्यावर विश्वास ठेवून ज्या लोकांनी याच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली, ते लोक अक्षरशः मेटाकुटीला येऊन आणि आज आत्महत्येच्या विषयापर्यंत गेलेले आहेत. आणि याला वारंवार कॉन्टॅक्ट करून सुद्धा याच्याकडून कोणताही त्याच्यासोबत जे गुंतवणूक केलेले लोक आहेत त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही. तर असे लोक हतबल झालेले की यानं ऑफिस बंद करून टाकलेलं आहे, हा कुठं आसाममध्ये गेलेला आहे, कोणते बांबूचे रोपं आणायचं आहे. याचं मी तुम्हाला सांगितलंच आहे की झालं की एक नवीन गोरखधंदा हा उभा करतो आणि लोकांना लुटतो आणि नव्या गोष्टीमध्ये हा इन्वॉल्व होतो आणि मागच्या लोकांना हा वाऱ्यावर सोडून देतो. हाच याचा एकमेव व्यवसाय चालू आहे. आणि जी काही नवीन इंडस्ट्रीमध्ये हा काम करायला सुरुवात करतो तिथं लोकांना लुटतो आणि तिथून जे पैसे आले त्या पैशामध्ये स्वतःच्या नावानं प्रॉपर्टी खरेदी करतो आणि गोरगरीब लोकांच्या किंवा जे काही त्याच्यावर विश्वास ठेवून आलेले इन्व्हेस्टर यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम याचा चालू आहे. पण हा गोरखधंदा आम्ही काही चालू देणार नाही. याची ऑलरेडी मी सांगितलं होतं की पोलीस कमिशनर ऑफिस ऑफ पुणे EOW सेक्शन इथं आम्ही रीतसर तक्रार केली होती सर्व पुराव्यानिशी. त्याची पण आज मी तुम्हाला कॉपी दाखवणार आहे. तर ती पहिलं आपण बघू आणि मग पुढं काय आहे ते मी सविस्तर तुम्हाला बोलणार आहे. तर पोलीस कमिशनर ऑफिस पुणे यांना या भामट्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. या व्यक्तीचे अमाऊंट हे जवळपास 17,50,000 रुपये. खाली तुम्ही सही शिक्का बघू शकता CP ऑफिसचा, ही अमाऊंट पण बघू शकता. तर याची ऑलरेडी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीमध्ये काय पुरावे दिलेले ते पण आहे. तर EOWला जवळपास 3 CR प्लस अमाऊंट असेल तर EOW त्याची इन्क्वायरी करते. नाहीतर त्यांनी पुढील गुन्हा दाखल करणे आणि कायदेशीर कारवाईसाठी याच्या प्रॉपर्टीज आम्ही सांगितलं अटॅच करा. ज्या काही असतील अचल ज्या काही संपत्ती असतील त्या अटॅच करण्यासाठी आमची प्रोसेस चालू आहे. तर तो कायदेशीर भाग आहे, तो कायद्याची लढाई आपण कायद्यानंच लढणार आहे. परंतु याचा जो गोरखधंदा आहे, आता यानं शेतकऱ्यांना जो लुबाडण्याचा विषय चालू केलेला आहे, याच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो जवळपास 1.5 महिन्यापूर्वी. माझे काही सहकारी पण होते. हा तर तिथं नव्हता, पण याच्या ऑफिसमध्ये यानं काही लोक ठेवले होते आणि त्यांनी प्रोडक्ट दाखवले आणि नवीन काल जसे मी ॲग्रीमेंट दाखवली तशीच नवीन ॲग्रीमेंट लोकांना द्यायचा कार्यक्रम चालू केलेला आहे. अरे मागच्याच ॲग्रीमेंटचं तू काही बोलत नाही आहे, त्या लोकांचे पैसे देत नाही. आज 5 महिने झाले ते लोक तुझ्या मागे चक्रा मारताय आणि तू ऑफिस बंद करून मोबाईल नंबर चेंज केले आणि इकडं तिकडं भटकतोय, कोणाला काही देत नाही आहे. आणि नवीन लोकांना नवीन काही एम्प्लॉई ठेवले आणि त्यांना सांगतोय की बांबू लागवड करा, येणाऱ्या लोकांना प्लॅन द्या. तर हे काही संयुक्तिक नाही आहे. याची आम्ही रीतसर तक्रार केलेलीच आहे. परंतु आज धक्कादायक गोष्ट अशी की आमचाच बुलढाण्यातील एक सहकारी, एक युवा तरुण, याने याच्याकडं जवळपास
17-18 लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि एंडिंगमध्ये केली. नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान त्या व्यक्तीनं गुंतवणूक केलेली आहे आणि जानेवारीपासून यानं सर्व लोकांचे पैसे देणं बंद केलेले. तर त्या व्यक्तीजवळ उत्पन्नाचं इतर कोणतंही साधन नाही आहे आणि तो अक्षरशः याला लोटांगण घातलं की सर काही ना काहीतरी द्या, की माझी परिस्थिती खूप बिकट आहे. पण हा गेले 5 महिने झाले फक्त टोलवाटोलवी करतोय, 1 रुपयाही देत नाही. ॲग्रीमेंट बनवून दिले आणि त्याच्यानुसार 1ही रुपया याने दिलेला नाही. ॲक्च्युली अक्षरशः त्या व्यक्तीचं वय फक्त 24-25 वर्ष असेल. कोळं वयाचं पोरग आहे. याने भरोसा ठेवून त्याच्यावर गुंतवणूक केलेली. पण या भामट्याला कोणत्याच गोष्टीची काही जाणीव नाही, कोणाच्या परिस्थितीचं काही भान नाही आहे. हा याच्या धुंदीत, याच्या मस्तीत आहे. लोकांचे पैसे करोडो रुपये जमा केले आणि हा याच्या मस्तीमध्ये वागण्याचा विषय करतो. तर आज जो प्रचंड म्हणजे धक्कादायक विषय झाला, त्या व्यक्तीनं अक्षरशः याला की आता मला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही. जर मला पैसे नाही दिले तर मला आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय नाही. मी तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवतो इथपर्यंत मेसेज केले. पण ह्या भामट्यानं त्याला एकही रिप्लाय दिला नाही. तर त्याची चॅटिंग माझ्यापर्यंत आलेली आहे. मला त्या व्यक्तीनं कॉन्टॅक्ट केला. मी म्हणलं असं काही टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाही. असे भामट्यांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पैसे तर आपण कानून कायदा आपलं त्याच्यावर आपला भरोसा आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून कायद्यावर आपली जी कायदेशीर लढाई चालू आहे ती आपण लढतच राहणार आहे. या भामट्याला 1-1 रुपया लोकांचा द्यायला आपण भाग पाडू. लागलं तर एक महाराष्ट्रभर जन आंदोलन उभं करू याच्या विरोधामध्ये. पण असं काही टोकाचं पाऊल उचलू नको. आणि मी इमिजिएट पुण्यावरून लगेच बुलढाण्यासाठी निघालेलो आहे की असं काही एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं काही चांगलं नाही आहे. जर आम्हाला एवढी काळजी आहे तर या भामट्यानं ज्या प्रॉपर्ट्या घेतल्या याला अधिकार आहे का एखाद्याचा जीव जाईपर्यंत असं मूर्खपणासारखं वागणं? हा जाऊन बसला कुठं आसामला आणि स्टेटस लावतो बांबूचे, पूजा करतो तिकडं बांबूच्या रोपायची. इथं माणसं मरायची वेळ आली तर याला लाज वाटत नाही भामट्याला, आणि चालला इकडं बांबू लावायला. तुम्हाला दाखवतो मी आता की त्या व्यक्तीचे मेसेज काय, याला काय केले आणि या भामट्यानं त्याला रिप्लाय नाही दिला. थोडं थांबा, तुम्हाला त्याची चॅटिंग दाखवतो. म्हणजे मला स्क्रीनशॉट जे पाठवले आजची सकाळपासून. एखाद्या व्यक्तीचा जीव जायला आला तो त्याला फोन करतोय आणि हा भामटा रिप्लाय देत नाही. मीटिंगमध्ये म्हणतो. याच्या का रातच्या 12-12 वाजता याच्या मायचे नवरे येतात का मीटिंग घ्यायला? याच्या कोणत्या मीटिंग चालू आहे, काय दिवे लावले ते दाखव ना म्हणा. जरा लोकांचे पैसे दे ना म्हणा. याच्यासोबत झालेली चॅटिंग सकाळी दिसतंय. सकाळी मेसेज इन अ मीटिंग कॉल यू लेटर. आणि त्याच्यानंतर पहा त्या भामट्याचं काय. तर हां, आणि समोरच्या व्यक्तीनं हे पण सांगितलं, संदीप सर यूट्यूबला पॉडकास्ट घेणार आहेत, काय करू? म्हणजे इथपर्यंत सांगितलं त्याला. जस्ट मिनिट. पॉडकास्ट घेणार आहे, काय करू? मी तुमच्या भरोश्यावर थांबलो होतो, तुम्ही मला फिरून राहिले, तारीखवर तारीख देता, असं या समोरच्या व्यक्तीचं म्हणणं आहे. आता पुढं पहा, अजून खूप सारं एवढे SMS टाकले तरी याची मीटिंग संपली नाही अजून सकाळपासून. आता रात्री मेसेज,
हां, एक तर मला आई वडील नाहीत, त्यात मी लोकांकडून पैसे टाकलेत. EMI वाले घरी येऊन नोटीस चिपकून गेले. धमकी वाले कॉल येत आहेत आणि गुंडे घरी येत आहेत. माझी मेंटल हॅरेसमेंट खूप होते आणि मला सुसाईड थॉट्सकडे येत आहे. संदीप सर उद्या सुसाईड थॉट्स पण येत आहे. इथपर्यंत त्याला लिहिलं तरी ह्या भामट्याचा अशा माणसाला एकही रिप्लाय की आधार द्यायचं काम असतं अशा परिस्थितीमध्ये, की एखादा माणूस जर मेंटली, आता तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना की एखाद्यावर जर EMI चालू असतील तर ते लोक किती परेशान करतात. तर या व्यक्तीला याने जानेवारीपासून 1 रुपया दिला नाही तर तो कोणत्या मानसिकतेमध्ये असेल. खाली पण आहे ना, संदीप सर उद्या बुलढाण्यात येत आहे. माझ्याशी बोलणं झाल्यानंतर मी सांगितलं होतं आणि पॉडकास्ट घ्यायचं म्हणता आहे. त्यात सर्व कॉल रेकॉर्डिंग आणि चॅट्स आणि सर्व जे काही आहे सगळं त्याच्याकडं त्याने जे चॅटिंग वगैरे केलेलं आहे. आणि खाली पण त्याने लिहिलं आहे, त्यात सांगतो मी सुसाईड नोट लिहिणार आहे तुमच्या नावाची आणि सुसाईड करून घेतो मी, कारण तुम्ही काहीच ऑप्शन नाही ठेवला माझ्या समोर. उद्या काहीतरी सोल्युशन रेडी करा सर. 25 तारीख आहे. तर इथलं सगळं म्हणजे इथं खूप मोजकं आहे. एवढं सगळं कन्व्हर्सेशन झाल्यानंतर पण एवढं सगळं ह्या भामट्यासोबत नंतर पण हा एका अनाथ व्यक्तीला, एका असहाय्य व्यक्तीला ज्याच्याकडून यांनी 17.5 लाख रुपये घेतलेले, या व्यक्तीला हा भामटा रिप्लाय द्यायला पण तयार नाही. याला नागडा करून मारल्याशिवाय आम्ही तर सोडणार नाही. हा काय बांबू लावायला चालला महाराष्ट्रामध्ये? पहिले दिवे लाव. जे लोकांचे पैसे घेतलेले ना त्यांचे दे. लोक आत्महत्येच्या कगारवर आणून ठेवलेले तू. अजून तुला फसू देणार नाही कोणाला. तुझ्या ऑफिस समोर आंदोलन करणार आहे आम्ही. तू ये फक्त महाराष्ट्रात. तू 30 तारीख सांगितलेली आहे ना, तू ये. तू महाराष्ट्रात ये. तुझा जो गोरख धंदा आहे ना तो नाही हाणून पाडला आम्ही. तो कायदेशीर मार्गाने तर आम्ही चालूच आहे, पण तू ज्या भाषेत आम्हाला सांगतोय. आणि मी त्या पोराला सांगितलं, म्हणलं असा विचार करू नको आत्महत्येचा. ज्याने आपल्या वेळ आणली आत्महत्या करायची त्याला कसा धडा शिकवायचा तो तुझ्या हातानं शिकू. पण असं फालतूपणा आत्महत्या वगैरे आपल्याला करायची नाही आहे आणि बिलकुल खचून जायचं नाही. याने वेळ आणली ठीक आहे, आपल्या पैशातून यानं प्रॉपर्ट्या घेतल्या, आपल्याला तोंडाला पानं पुसण्याचा यानं कार्यक्रम केला. पण याला कानून कायदा काय असतो आणि कायद्याचा दणका काय असतो हे आपण दाखवून दिल्याशिवाय सोडणार नाही आहे. आणि मी इमिजिएटली मला हे सगळं चॅटिंग वगैरे आल्यानंतर मी लगेच बुलढाण्यासाठी निघालो. आणि असं या भामट्याकडून ज्याची कोणाची काही फसवणूक झाली असेल आणि त्याच्या मनात काही असे विचार येत असतील तर तात्काळ आम्हाला संपर्क साधा. याचा बंदोबस्त लवकरच आम्ही करणार आहे. हा 29-30ला पुण्यात येतो म्हणतोय ना, तर ठीक आहे, तिथपर्यंत याची वाट बघू. हा भामटा एवढ्या दिवसापासून 5 महिन्यापासून तर चाटा मारतच होता. आता बघू ये पुण्यात. पण असं कोणत्याही माणसाचं आम्ही बळी जाऊ देणार नाही तुझ्या मूर्खपणामुळं. आणि असं काही कदाचित झालंच तर तुला ज्या प्रॉपर्ट्या गोड लागायला लागल्या ना त्या विकून पण तुला पुरणार नाही. कोणाच्या हाळाकाळा घेऊ नको, हे तुला पहिलं पण आम्ही सांगितलेलं आहे. कोणाच्या हाळाकाळा घेणं चांगलं नसतं. प्रत्येकाचा घामाचा 1-1 रुपया तुझ्याकडं आणून दिलेला आहे, याची तुला जाणीव पाहिजे.
आणि तुला ती जाणीव नाही आहे तर ती आम्ही करून देऊ. तुला कायदेशीर मार्गानं कसा आम्ही धडा शिकवायचा तो शिकवल्याशिवाय बिलकुल स्वस्त बसणार नाही आहे. आणि तुला काय धमक्या द्यायच्या, हा पहिल्या व्हिडिओनंतर त्याने धमक्या दिल्या, पण काल एक व्हिडिओ गेल्यानंतर काही आज त्याचं धमकी गिमकी काही आली नाही. कारण की त्याला एक सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुला कायदेशीर मार्गाने आम्ही धडा शिकवत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. धमक्या दे, सुपाऱ्या दे, आम्हाला जीवेनं मारून टाक, पण इथून पुढं एकाही शेतकऱ्याची आम्ही फसवणूक होऊ देणार नाही. हे याला आमचं कडक इशारा आहे. आणि बघूच आता 30 तारखेला यानं अल्टिमेटम दिले तर 30 तारखेची मी वाटच पाहतोय. तर आता ज्या व्यक्तीनं या मानसिकतेत याला मेसेज केले ते बघून कोणाचंही मन हळहळ करणारच आहे. एखादं तरणं बाण लेकरू जर या अशा ठगायच्या ठगेगिरीमुळं बळी पडत असेल तर ते कदापि आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही. तर चला आता इमिजिएट निघावं लागतं बुलढाण्यात जाऊन त्या व्यक्तीची मी उद्या प्रत्यक्ष भेट घेणार आहे आणि त्याच्यासोबत पॉडकास्ट पण करणार आहे. आणि मी एकटाच बोलतोय, पण उद्यापासून ज्या लोकांना यांनी ठगलेलं आहे ते सगळ्या लोकांना मी आपल्यासमोर बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मगच तुम्ही ठरवा की या महाठगाचं करायचं काय. चला तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट, थँक्यू.